मित्रांनो, राहुल गोरे म्हणजे एक नियोजनाचा बादशाह. अगदी कुठल्या पण क्षेत्रात जाऊ द्या. कॉलेजमध्ये आम्ही होतो तेव्हा पण ती टॉपचंच नियोजन, सगळं टॉपचं. परत क्रिकेटमध्ये गेलं टॉपचं. कुठं पण जाऊ द्या. आज बैलगाडी क्षेत्रात आलं टॉपचं नियोजन, किंवा राजकारणात टॉपचं नियोजन. आणि असा माणूस म्हणजे मी तर म्हणतो की अष्टपैलू खेळाडू एखादा असतो की सर्व क्षेत्रात टॉपचे. म्हणजे प्रत्येकाला देव तसं देत नाही, पण राहुल आपण तुम्हाला सगळ्या क्षेत्रात देवानं टॉपला नेले. म्हणजे एक प्रकारे वेगळं पण आहे तुमच्यात, आणि असं कोण करू शकत नाही. पण तुम्ही ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात बादशाच. काय विषय नाही. काल एक नवीन खरेदी केली, त्यानं 2 नंबर केला. मला वाटते टाकाटाकीत उर्मिलचा 1 नंबर केला, आपण 2 नंबर केला. बरं, टाकाटाकीत झालं. मी म्हणतो की अजून तुम्ही कडन होता ना. हा, 2 नंबर आपण होतो आणि ते 3 नंबर असा होते. एकदम टाकाटाकीत. मी तर म्हणतो कडणी नसता मधनं असतं तर वेगळं चित्र दिसलं असतं. नाही, सेमीला आपण कडन सेमी काढला गाड्यानं आपल्या. बरं, 1 नंबर असावरनं. आणि फायनलला 2 नंबर असं होतं. एकदम टाकाटाकीत झाला. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे कशी केली खरेदी ती नंदीची? नांद्या खाली जोकरला घेऊन गेलतो बीडच्या मैदानात. तिथं बघितला होता आनंद मेजरचा हा खोंड आहे नांद्या म्हणून. आणि जरा पारख केली खोंडाची. आणि पारख घेऊन आपल्या डोक्याला लागला की जय शेटला आणि नानाला सांगितलं फोन करून की हा खोंड घ्यावा लागतो. आणि आपलं काहीतरी सोनापाट जावं नाव पुन्हा एकदा हा मोठं करू शकतो. त्यामुळं पारख केली आणि विक्रमी किमतीला खोंड खरेदी केला. आपण किंमत ना टाकली, पण खोंड पण विक्रमी किमतीला खरेदी केला. हा खरेदी केला आणि आदतचं मैदान करायला त्यानं दात पाडला. आणि त्याचा दुसरा अड्डा होता. नाही, तुम्हाला म्हणले असले की आयला आदत मध्ये खेळायसाठी पण वजन आहे तुमचा. हो, आदत मध्येच खेळायला खोंड घेतला, पण आदतचा खोंड नाही तो. कारण की खोंड हा वरच्या नंबरात खेळासारखा खोंड आहे, कारण की गती पण खोंडाला तेवढे. त्यामुळं काल दुसऱ्याच्या अड्ड्याला पळवला आणि 2 नंबर केला. बरं, दुसऱ्या अड्ड्यावर पहिलंच मैदान 2 नंबर. हो, एक अड्डा झालेला अगोदर, पण जरा गाडी कॉल झाल्यामुळं जरा प्रॉब्लेम झाला. नाहीतर त्या दिवशी पण गाडी 100 नंबर केला. आता काल कुठला बैल घातला तुम्ही? गोमाऱ्यांचा नरेंद्र शेठ गोमारे आमचे मित्र आहे ते कर्जतचे. कोल्हारी गाव आहे त्यांचं, तिथल्या इथे त्यांचा बैलचा भावाने म्हणून. तो पण बैल चांगला पोहतोय. महत्वाचा बाहेरचा बैल आहे तो. आणि त्या बैलामुळं आपल्याला काल 2 नंबर झाला. बरं, आता आपण प्रत्येक क्षेत्रात तुम्ही खरेदी जरी केली तरी तुमच्या हाताला म्हणजे असे यश आहे की बाबा खरेदी सुद्धा टॉपची झाली. मला सांगा, आता अनेक आता पश्चिम महाराष्ट्र आणि जालना, नाशिक हे वेगवेगळं झालंय थोडक्यात. म्हणजे कुठेतरी काय तो विषय, त्याविषयी काय बोलता तुम्ही? नाही, खरं तर झाल्याची गोष्ट अति चांगली झाली. म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही, कारण आम्ही नियोजन करत असताना या गोष्टी माझ्या निजर बऱ्या झाल्यात की नाही का. ज्यावेळेस आपण बैल एखादा घालत असते, एखादा आपल्या बैलाला बैल मागतो, तर तिकडचे लोक भाडं म्हणून 60, 70, 80 रुपये 90,000 मागतात. काय असते, सर्वसामान्य बैल मालक आहेत आपल्याकडची. आणि मालक त्या बैल पोहतोय, बैलाला बैल पुरत नाही म्हणून तिकडचे बैल आपण बोलवतो. बोलवत असताना की बक्षीस असते 1 लाख रुपये, आपण देताना त्यांना आपण 70-80 भाडं देतो. भाडं म्हणून पैसे मागतात ते. आणि पैसे मागायचा विषय नाही, असं काय नाही की आपण आरोप करत नाही. हे काय आपल्यातल्याच माणसाला खुजले नाही का, तिकडं बैल बोलवा घाला हे करा. आणि काय होते, तिकडची बैल आपण घेतोय विकत, पळवतोय, हे सगळं करतोय. पण तुमच्या लक्षात येत नाही की अडचण अशी होती की तिकडचा बैल 2-3 महिने पळतोय आणि त्यानंतर बैल आपल्याकडे तिकडचा पळत नाही. आणि मागची कारणं पण शोधली पाहिजेत. तुम्ही जर ब्लड टेस्ट घेतल्या बैलांच्या त्या, तर 64% जर मला सांगा पॉईंट जर जात असेल स्टेरॉइड, तर त्यात मजा नाही ना काय. तो बैल 2-3 महिन्यात पाळणार आहे. आणि पहिला खेळ कसा होता आपल्या पश्चिम महाराष्ट्र, तुम्ही नीट बघा. म्हणजे सोन्या बैल होऊन गेला, लक्ष्या बैल होऊन गेला. म्हणजे ही जी बैल पळाली, आता बक्कासूर पोहतोय, अक्षय मोरीचा बालमा पोहतोय. 8-8, 9-9 वर्षी बैल पळाली. हो, जिंतीचा सोन्या बघा तुम्ही, किती वर्षी बैल पळाला. तशी बैल आताची का पळत नाही. 1-2 महिने बैल पळून जर इजा असला ना, आपल्याकडे मला काय करतात की पैसे अपाट पैसे 40 लाखाला, कोण 20 लाखाला, 30 लाखाला, 50 लाखाला, 60 लाखाला बैल घेतात. आणि तो बैल पळत नाही. त्याच्या मागची कारण पण बैल पाहिजेत ना. हो, नक्की काय केलं जाते बैलाला, काय नाही. अचानक बैल येतोय, मारतोय, पळतोय, 2-4 आठ राहतोय, परत डुबतोय मालक. हो, 8-10 लाख रुपयाला आपण खरेदी करतोय बैल, पण त्यानंतर काय होते, बैलाला काय गाव होत नाही. म्हणजे ह्या चुका त्यांच्या नाहीयेत, ह्या चुका आपले आहेत. असं मला वाटतं वेग नाही का. आपण बी बैल घेताना जातीचा बैल घेतला पाहिजे, बघून बैल घेतला पाहिजे. आपण घेतोय 20 लाखाचा बैल आणि 2 अड्डा पळतोय, 3ऱ्या अड्ड्याला बैल मार खातोय, गट सुटत नाही. असं नाही झालं पाहिजे ना.
म्हणजे अनेक रकमेनं लोकांनी खरेदी केली बैल, परंतु असं काय काय लोकांचं म्हणणं येतं की बाबा त्या बैलांना इथलं वातावरण सुटवत नाही. आपला बकासूर पोहतोय, हम्म. तुम्ही त्याला बर्फात जरी पळलं तरी तिथे धमका एक नंबर करायची. हम्म. बघाय म्हणते तुम्हाला, तो बैल तुम्ही वाळवंटात नेला तर एक नंबर करणार, मातीत नंबर नेला तर एक नंबर करणार, दगडात नेला तर एक नंबर करणार. हम्म. म्हणजे आपण काय म्हणतोय वातावरण बदलीचा. हम्म. आज ह्याच्या अगोदर का बैल पाळला नाही का, सोनारपाडा सोन्या पाळला, वाळवंटात पण त्या ह्याच्यात समुद्राच्या कडच्या पाट्यात पण बैल पाळला, तुमच्या खालच्या पट्ट्यात पण बैल पाळला, वरच्या पट्ट्यात आपली बैल आता तुषार वरपडे बावड्या सर्जा रोमनी बैल, मग का तिकडे पाहतात, तिकडे जाऊन पण आपण एक नंबर केलायच की, इथे येऊन पण एक नंबर केलायच की, आणि मुंबईत पण एक नंबर केलाय. मला सांगा, त्यांनी तुम्हाला काय वाटतं, अनेक लोक ब्लेम करते की बाबा पैलवानांनी असं केलं, पैलवानांनी तसं केलं. फक्त आता पैलवानांनी काय स्वतःच्या बैलासाठी केलं का, पैलवानाचं बरोबर की चूक? नाही, त्यांचं बरोबर आहे 100% आता. कारण की काय होते, त्यांना ब्लेम पहिलवाना टार्गेट केलं जाते आता. आणि हीच ती वेळ आहे की आपण सगळ्यांनी संघटनेच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि विषय काय आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या निर्णयामुळे आपल्या पश्चिम महाराजी बैल आहे ती बाबा, नवीन नवीन बैल आहे ती नवीन नवीन बैल उजेड येतील आणि चांगले दिवस येतील असं मला वाटते. तुम्ही आता चोराच्या अड्ड्यातच बघा, सगळे आपल्या भागची अड्ड्यातली बैल राहिली, म्हणजे अतिशय आनंद झाला. विषय काय, त्यांनी त्यांच्या भागात पाल तर त्यांच्यासाठी अतिउत्तम आहे. म्हणजे आपला का त्यांना म्हणजे विरोध असा विषय नाही, पण विषय काय होतोय की आज तुम्ही नीट बघा की अड्ड्यात 10 बैल राहिली तर आपण तिथली 80,000 90,000 रुपये देऊन तिकडची बैल बोलवून तिथलेच पैसे घेऊन जाते आपले. आपल्या मालकाला काय केळं राहते ती, आपण काय फक्त तंतू नाही घ्यायची. मला अजून एक म्हणायचं आहे बरं का, म्हणजे दोन्ही बाजून आता एक युट्यूबर म्हणून एक प्रश्न विचारतो मला. अनेक लोकांची अशी म्हणणं आहे की बाबा तुम्हाला काय तुमच्या बैलाच्या गांडीत दम नाही का, तुम्ही पण हरवा की त्यांना. गांडीतला दम विषय नसतो धांबाव, विषय काय बैल पाळायला पाहिजे त्या विषयात आम्ही पण आहे. आपल्यातली तेवढी लोक सुद्धा नाहीत, आपल्यातली बैल टोचबिचत नाही, लक्षात ठेवा. विषय सगळेच पळवण्याचा असा नाही विषय नाही. विषय काय, आपल्यातला बैल मालक हा सर्वसामान्य गरीब माणूस आहे, शेतकऱ्याचा खेळ आहे. विषय काय, तिकडचा कुठला बैल मालक जे नंबरात पळतात त्यातला कुठलाही बैल मालक इथं फुकाट पळा येत नाही. बरोबर, लक्षात ठेवा. आणि लाख रुपये देऊन आपण इथं बैल बोलवायचा, बैल राहणार 3 नंबर करणार, बक्षीस 20,000 रुपये. आपण पहिले दिलं असतात लाख आणि वरनं अजून 20. ती 20 आपल्याला देत नाही, ती घेऊन जाते ती 20 पण. आणि काय म्हणतात, आमच्याच बैलामुळे तुमचा बैल राहिला. म्हणजे अशा गोष्टी काढल्यात म्हटल्या लोकांनी इथलं करून परत ती उपकाराची. त्यापेक्षा काय आहे, आपल्या भागातली माणसं आपल्या भागात पाहायला राहिली, त्यांना बी 4 पैसे मिळतील ना, आपल्या ते 4 खोंड मारतील. आता येणाऱ्या काळात बघा तुम्ही, पेडगावला पण बघा तुम्ही, किती नवीन राहते ती, 100% नवीन राहणार. आणि खरेदी एक त्या भागातली खरेदी पूर्णपणे बंद पडली. बंद म्हणजे काय सांगतो मला, आपल्यातला गट काढला की सेमीला मार खातो, त्यातला सेमी काढतोय. माणसं काय म्हणते ते आपल्यातला बैलच पळना म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, त्याला पहिरे केले पाहिजे, त्याचा व्यायाम त्या पद्धती घेतला पाहिजे. आणि 1 नंबरातल्या बैलाचा पळ जाणार भाऊ कधी लपून राहत नाही आणि राहणार पण नाही. माणसाची नजर असते, पारख असते, बैल तो खरेदी केला जातो. बरं, अनेक लोकांनी 30-30, 60-60 लाखाचे बैल खरेदी केली. आज त्यांची जाऊन पण आपण कुठेतरी म्हणजे मुलाखत घेतली पाहिजे. बाबा तुम्हाला कसं वाटतंय, बाबा 30 लाख रुपये देऊन 60 लाख रुपये देऊन कसं वाटतंय. आणि ज्यावेळेस त्या लोकांना आपण म्हणील की बाबा ही बैल खरेदी ही पळतोय बैल 1 नंबर केला पाहिजे ना, म्हणजे आपल्या लोकांना पण वाटते ना कुठेतरी 30-30 लाख 40-40 लाख रुपये आपल्या पण बैलाला यावं. माणूस देत नाही. आपला माणूस बघा, तुम्ही असू द्या, कुणी पण असू द्या, आपल्या बैलांनी 1 नंबर किंवा आपला तो मला म्हणायची गरज नाही, पण शिथल्या बैलांनी 1 नंबर केला की लोकांना पैसे द्यायला नको वाटतं, ही फुकाटच पाहिजे. विषय काय आपल्यातला सांगतो मला, म्हणजे धरून चाला समजा आता माझं वासरू आहे, माझं वासरानं आज 1 नंबर केला की मी म्हणतो माझं वासरू 50 लाखाला द्यायचं आहे. वासरू असतं 5 लाख रुपयाचं, पण म्हणतो मी काय माझं 50 द्यायचं आणि 55 द्यायचंय. हे कधी असतो, गुलाबात आपण पुढे आलो निकालात, गुलाबाला कोण म्हणतो वासरू द्यायचा का, 100% आपण काय म्हणतो द्यायचं आहे माझं, पण किती द्यायचं आहे माझ्या ते 50 लाखाला 55 लाखाला. 55 लाख रुपये किंमत होती का आपल्या वासराची? बाबा वासराची किंमत 10 लाख रुपये, 10 लाख रुपये सांगा की तुम्ही पुढच्या मालकाला. तुम्ही काय म्हणताय माझा 50 द्यायचा, माझ्या 40 द्यायचा, असं कसं घेतली बैल तुमचा? विषय काय, तिकडे तुमची माणसं देणार घ्या, 10 लाखाला मागितला इकडे तिकडे कोण 10, 11, 12 लाख रुपये व्यवहार तोडतात. पण आपल्यात तसं नाही. आपला बैल माझं एक मनात मागाशी बोलला की आपला बैल तो बैल तुम्ही 3 महिन्यासाठी 10-11 लाख रुपये घेताय. आपला बैल कायमस्वरूपी पाळणार असतो. शेतकऱ्यानं
घामाचा म्हणजे एक प्रकारे घाम केला करून म्हणजे सगळ्या गोष्टी भलं एकाकडे ह्याच्याकडे माड्याला त्याच्याकडे अड्ड्याला पैसे घेऊन उजेड आणलेला असतो तो बैल कायमस्वरूपी पळणार असतो. तिला 1-2 लाख रुपये द्यायला काय जास्त फरक पडत नाही. समजा ती 13ला घेतला तर आपला 15ला घ्यावं असं माझं म्हणणं. 100% घ्यावा त्यांना भाव. त्या बैला जर धमक असली ना तर त्या किमतीला पण बैल घेतला जातो. आता धरून चाला की आता बक्कासूरचं धरून चाला तुम्ही की त्या बैलाची किंमत कोण करू शकत नाही. समजा उद्या म्हणली बाबा मामा की धरून चाला फक्त आपण जर बैला जर आपण व्यवहार करायला म्हणलं तर 10 कोटी रुपये पण कोण देऊ शकतो बैला. 100% असं पण आहे ना. आता मला सांगा नेमका सावकार पोहोचतोय किती बैलाची किंमत शकते ना. 100% आज तुम्ही सांगा 50 लाखाच्या मापाचा बैल पोहोचतोच की होती पण. आता भाऊ कोरपडेन बैल घेतला किती रुपये घेतला 19.5 लाख रुपये बैल घेतला. पण बैलाची आता किंमत जर काढली तर 1 कोटी रुपये किंमत होऊ शकते ना. गोडचा बैल धरून चालला त्या पण बैलाची किंमत होऊ शकते ना तेवढी. 100% माणसाची बैल काय म्हणजे नादासाठी माणसाने बैल घेतली म्हणजे प्रत्येक बैल विकर असं काय नाही. पण आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढी गोष्ट कळायला पाहिजे की वेळेत त्या बैलाचा व्यवहार झाला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे बैल तुमचा पाय लागला एक बैल फायनल राहिला आणि तुम्हाला द्यायचा असला ना बैल तर वेळ दिला पाहिजे. मग आपल्यातलं काय होतं माहिती आहे का फायनल राहिला की माणसाची भाषा जरा बिघाडते आणि एकदा मार खायला लागला की मग माणूस म्हणते काय बैल इकला पाहिजे आता. तसं नाही हो. तुम्हाला वेळेत बैल घेता आला पाहिजे आणि वेळेत बैल घेता पण आला पाहिजे. बरोबर. आता एक विनायक दादांनी एक हे केलं होतं. विनायक दादा म्हणत होते की बाबा सर्वसामान्य माणसांना वेळेत बैल विकून पैसा केला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे. केला पाहिजे. दादा विषय काय सांगतात? दादा म्हणजे तुम्हाला तर माहित आहे की दिलदार माझा राजा माणूस आहे विनायक शेठ देशमुख लेंगरे आणि आपलं बैलगाडी क्षेत्रातलं ते आदर्श व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांच्याकडे आपण एक आदर्श व्यक्तिमत्व समोर बघतो कायम आणि त्यांचं नेहमी अतिशय चांगला सल्ला असतो. म्हणजे कधी जावा की आपल्याला दादा म्हणजे लहान पोरासारखं म्हणजे आपल्या लय प्रेम आहे त्या माणसाचं आणि त्या माणसा पण आपलं प्रेम आहे असं व्यक्त करून सांगत शकत नाही. वेळ आल्यावर दादासाठी आपण काही करायला बसलो जाणार. आता दादांनी आजपर्यंत दादाच्या श्रीमंत आहे, गरीब आहे. दादा त्या माणसासाठी श्रीमंत गरीब नाही हो. आणि विषय काय बैलगाडी क्षेत्रात बैलाची किंमत विषय हा पैशाचा नसतोय. विषय असतो बैल पाळण्याचा. बैलाला पळ पाहिजे पाहिजे बस. आता एक किंमत काय नाही हो. 1 रुपयाला मी 100 रुपये सांगू शकतो पण तसं नाही. बैलच पाहायला पाहिजे. बाकी या क्षेत्रात काय नाही. तुम्ही म्हणताय नियोजन भाषेपेक्षा काय नाही नियोजन भाषेपेक्षा काय नाही. दोन्ही बैल पाहायला पाहिजेत. आपलं काम काय मालक एकत्र आणणं एवढंच काम असते. बैल नाही पाहायला नियोजन काय करायचं सांगा बरं. नियोजन केलं बैलांना काटाला मार खाला कशा झालं नियोजन काय नाही. आपला बैल पाहायला पाहिजे. पण बस आता एक नवीन प्रश्न आहे की अनेक लोक आता बघा अनेक लोक म्हणजे त्यावेळेस पंढरी शेठ फडके ज्यावेळेस माणसं थोडा बैल पळला की माझा पंढरी शेठ फडकेने बैल मागितला त्यावेळेस माणसं म्हणायची. पण आता अलीकडच्या काळात बैल जर एखादा पळाला तर एखाद्याला विचारायला गेलं तर म्हणजे विनायक शेठने माझा बैल मागितला एवढ्याला मागितला. 100% म्हणते काय माहिती आहे का म्हणजे जेव्हा आप्पा होते जिवंत नाही का म्हणजे आप्पाला असं वाटायचं की नाही का माझा सर्वसामान्य शेतकरी कुठेतरी त्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत. तो कुठेतरी मोठा झाला पाहिजे. आणि त्याच्याच पावला पाल विनायक शेठ असतील आणि गुरुनाथ शेठ फडके पण आहे. आता सेम तसा स्वभाव आहे त्यांचा सुद्धा की किती किमतीचा बैल त्यांना वाटते की आज हा बैल पाळाल तर त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला ते पैसे मिळाले पाहिजे आता मोबदला मिळाला पाहिजे. अशी अनेक बैलगाडी या क्षेत्रात माणसं आहेत. त्यामुळं मित्रांनो आणि बैलगाडी क्षेत्रात मोठ्या रकमेचा बैल घेणारा माणूस म्हणजे आता सध्याला गुरुनाथ शेठ फडके असू द्या किंवा विनायक शेठ असू द्या सागर कटरे असू द्या ही माणसं मोठ्या किमतीची बैल घ्यायला खरं. ह्या माणसाला पण माणसाने काय बी किमती सांगू नाही त्या बैलासनी तर ती माणसं घेतली. माझा बैल 5 लाखाचा मी सांगायचा 50 लाख रुपये ही चुकी चालली आता. आणि आपल्या त्या माणसाचा मोह माया आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही व्यवस्थित किंमत सांगा आणि व्यवस्थित किंमत सांगून त्या बैलाचा व्यवहार करा. आपल्या बैलाची किंमत बाबा किती लाख होती 10 लाख होती तर 12 लाख सांगा 20 लाख सांगू नका हो तुम्ही. त्यामुळे तुमच्या बैलाचा व्यवहार तुटतोय ना. तर आता हा शेवटचा एक प्रश्न आहे की इकडचं पश्चिम महाराष्ट्र तिकडचा भाग किंवा ह्या भागातली माणसं इथं आल्यानंतर जेवढी किंमत त्यांच्या बैलांना गरम पाणी वगैरे ह्या गोष्टी तेवढी तिकडच्या लोक आपल्या इथं विचारत नाही ती. आपल्या बैलाला ती एक पिंडी खाया टाकणार नाही पण तिकडचा बैल आल्यावर पाक तुम्ही त्याचं पाणी नांगुळून हे ते तसं नाही हो. आपल्या स्वतःच्या बैलावर तुम्ही कष्ट करा आणि स्वतःची बैल तयार करा. आणि माझं एक म्हणणं आहे उलट सर्वसामान्य शेतकऱ्यांना की आपल्या भागातली बैल काढावा एवढंच माझं म्हणणं आहे. बस आपण इथल्या माणसाने तिकडच्या माणसाने म्हणलं पाहिजे की नाही बाबा आता इथं बाकासूर पोहोचतो त्या बाकासूरच्या मागं अनेक नदी तयार व्हावी.
आता तिथं काय झालं आपण नक्की म्हणजे त्या आता जे झालं तिथं अहो काय- तिकडचे माणसं अंगाव बिगाव आपली संघटना कशासाठी आहे? हम्म, न्याय द्यायसाठी संघटना काय तुम्हाला विरोध करायसाठी संघटना नाही. बरोबर. संघटना आहे तुम्हाला न्याय द्यायसाठी. हम्म, बरोबर आहे. आणि न्यायासाठी जे संघटनेतील काही पदाधिकारी असतील, विलासपणा असतील, आबा असतील, आणि सगळी जायच्यात. मग ती ज्यावेळेस निर्णय घेत असतील, हम्म, मग त्या निर्णयाला जर तुम्ही शिव्या प्रत्युत्तर असं देऊन जर विरोध केला हम्म, तर त्याची शिक्षा त्यांना त्या प्रकारे झाली पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर आहे की. आज त्यांना आणि काय होतं, मला जर संघटने निर्णय माझ्या बद्दल दिला का नाही विरोधात, हम्म, की मी संघटनेला शिवाय देते, संघटना असं करते तसं करते, याव करते असं म्हणजे प्रत्येकाला वाटायला लागले की नाही का. पण तसं नाही. संघटना ही संघटना असते. संघटने म्हणजे काय, आम्ही एकत्र येऊन सगळी एकत्र राहणं, त्यातनं लय काय गोष्टी घडू शकते संघटनेच्या माध्यमातून. आणि संघटनेमुळे चांगली शिस्त पण लागली आहे. आणि त्यामुळं माझं म्हणणं आहे की ह्या निर्णयाशी आणि विलास पैलवान असतील आणि अखिल भारतीय संघटना असेल, या संघटनेवर तुम्ही सगळे ठाम राहा. बरोबर आहे. चला मित्रांनो, बघा हे स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व एक प्रकारे, न कुणाला बियाणार न कुणालाही करणार. आणि कसं आहे, ह्या गोष्टी कुठून बोललं पाहिजे. जर एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. संघटना म्हणजे आपले घर आहे, कुटुंब आहे. आपण आपल्या माणसाला शिवाय असं होतोय ना. बरोबर आहे. चला मित्रांनो, धन्यवाद.